बोगस वोटिंग की साजिश को अंबरनाथ पुलिस ने किया नाकाम। भिवंडी से अंबरनाथ बोगस वोटिंग के लिए आई 174 महिलाएं पुलिस की गिरफ्त हुई। कृष्णा मैरिज हॉल से बरामद हुई सभी महिलाओं के खिलाफ केस दर्ज। हॉल मालिक पर भी होगी कार्रवाई। डीसीपी सचिन मोरे। दो अन्य दलों ने आरोप लगाया था कि अंबरनाथ के एक हॉल में 200 से अधिक महिलाएं बोगस वोटिंग के लिए आई थी। सूचना मिलते ही अंबरनाथ पुलिस ने इन सभी महिलाओं को हिरासत में लेकर पूछताछ की। बताया जा रहा है कि इस मामले में अंबरनाथ पुलिस स्टेशन में 174 महिलाओं के खिलाफ केस दर्ज किए गए हैं। साथ ही ये भी बताया गया है कि इनमें कुछ नाबालिग का भी समावेश है। पकड़ी गई महिलाओं के खिलाफ अंबरनाथ पुलिस ने वोटिंग को प्रभावित करने के लिए भीड़ लगाने और बोगस डॉक्यूमेंट के आधार पर वोटिंग करने की तैयारी करने की धारा के तहत केस दर्ज किया है। इस बीच शुरुआती जानकारी में पता चला कि ये महिलाएं बोगस वोटिंग के लिए भिवंडी के शांतिनगर इलाके से आई थी। हालांकि महिलाएं किसके कहने पर बोगस वोटिंग के लिए भिवंडी से आई थी, अंबरनाथ पुलिस इस मामले की पूरी जांच कर रही है कि इसके पीछे कौन है। संध्याकाळी 5:30 वाजता अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीची सांगता झालेली आहे। छोटे मोठे प्रकार वगळता सर्व मतदान जे आहे ते शांततेत पार पडलेलं आहे। काल रात्री 2 वाजता या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान जवळपास 200च्या आसपास बाहेरून लोक आल्याची माहिती एफएसटी पथक आणि पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। त्याची आपण खातरजमा केलेली आहे। खातरजमा करून कुठलेही कारण न देता येथे उपस्थित राहिल्या प्रकरणी गैरकायदेची मंडळी आणि लोकप्रतिनिधित्व कायदा या अंतर्गत इथे गुन्हा दाखल झालेला आहे। संबंधित जे एकंदरीत बाहेरून आलेल्या व्यक्ती होत्या त्या 174 असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। तर शासकीय अधिकाऱ्याच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तसेच विना परवाना गैरकायदेशीर जमवल्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। संबंधित प्रकरणी सर्व जे आरोपी होते त्यांना नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आलेलं आहे। तपास चालू आहे। येणाऱ्या कालावधीत आम्ही याविषयी विस्तृत खुलासा करू। नक्की काय कारणासाठी यांना आणलं होतं आणि त्याची नक्की मोडस ऑपरेंडी काय होती यासाठी आमचा तपास सुरू आहे। नुकताच गुन्हा दाखल झालेला आहे। आमचे तपास अधिकारी तपास करून याविषयी अधिक विस्तृत खुलासा करतील। शिवसेनेच्या ज्या सभागृहात होते त्यांच्यावर ते मॅरेज हॉलचे जे ओनर आहेत त्यांच्यावरतीही आपण कारवाई केलेली आहे। कृष्णा मॅरेज हॉलचे मालक जे आहेत कृष्णा रसाळ म्हणून तर भिवंडीमधील एका राजकीय नेत्याचं देखील नाव येतं याच्यामध्ये की त्याच्या मदतीने या सगळ्या महिला अंबरनाथ शहरात आल्या होत्या। काय तपासामध्ये समोर आलंय? चौकशी सुरू आहे, त्याबद्दल सध्या आम्हाला भाष्य करता येणार